विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी लिपिक म्हणजेच क्लर्क पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती मागील वर्षी जानेवारी 2025 मध्ये जी जाहिरात होती, त्या जाहिरातीचा निकाल डिटेल्समध्ये संपूर्ण प्रसिद्ध झालेला आहे. आणि हा निकाल संपूर्ण या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट्सचा वेटिंग लिस्ट सह लागलेला आहे. डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनही ऑन करून घ्या. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि लिपिक पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. या पुस्तकामध्ये 2018 पासून झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेली आहे आणि सरावासाठी नवनवीन प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा. आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या पुस्तकाची संपूर्ण अनुक्रमानिका मी तुम्हाला प्रश्नपत्रिका व प्रश्न कशा लेवलचे आहेत संपूर्ण दाखवत आहे, ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकतात. तर येथे निकाल संपूर्ण मी ओपन केलेला आहे. तर येथे बघू शकता, फॉलोइंग कॅन्डिडेट्स आर कीप ऑन सिलेक्ट लिस्ट अँड वेटिंग लिस्ट फॉर द पोस्ट फॉर क्लर्क ऑन द बघू शकता एलिजिबल फॉर हाय कोर्ट जस्टिस फॉर बॉम्बे प्रिन्सिपल सेट ॲट बॉम्बे एन रेफरन्स नो ॲडव्हर्टाइज डेटेड. म्हणजे या ठिकाणी जाहिरात कधी प्रसिद्ध झालेली होती तर 14/1/2025 म्हणजे मागील वर्षी 14 जानेवारीला हा या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि जानेवारी महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये पेपर झालेले होते. तर निकाल हा संपूर्ण या ठिकाणी न्यायालय पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. इथं सिरियल नंबर देण्यात आलेली आहे, सीट क्रमांक इथे देण्यात आलेले आहेत, रजिस्ट्रेशन क्रमांक देण्यात आलेले आहे, तुमची नाव कॅन्डिडेटची नावे देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर टोटल मार्क्स सिलेक्शनचे किती आहेत तर बघू शकता. तुम्हाला आता तुम्ही समजून जाऊ शकता की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला किती गुण घ्यायचे आहे आणि सर्वांच्या जन्मतारखा इथे दिलेल्या आहेत. आता महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगून घेणार आहे की बघू शकता 117 गुणांवरती सिलेक्शन झालेले आहे, 114 वरती देखील सिलेक्शन झालेलं आहे. याची प्रोसेस कशी असते, सर्वात पहिल्यांदा तुमचा लेखी परीक्षेचा पेपर होतो, त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट होते, त्याला स्किल टेस्ट आपण म्हणतो. त्याच्यानंतर तुमची मुलाखत होते. सर्व या ठिकाणी तीनही टप्पे, लेखीचा टप्पा, मुलाखतीचा टप्पा आणि स्किल टेस्टचा टप्पा, तीनही टप्पे पूर्ण झाल्याच्या नंतर तुमची या ठिकाणी अंतिम निवड यादी ही लागलेली आहे. बघू शकता संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे आणि संपूर्ण जो PDF आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.